नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. टॅक्स ही काहीशी किचकट गोष्ट असते जी सर्वसामान्यांना अनेकदा कळणं थोडं अवघड असतं, मात्र ती समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. आजच्या कार्यक्रमात आपण वारसा हक्कानं मिळणारी मालमत्ता, त्यावर लागणारे कर आणि संभाव्य अडचणींबद्दल बोलणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. आज मुंबई शेअर बाजार थोडासा कमजोर राहिला. सेन्सेक्स 328 अंकांच्या घसरणीसह 76,191 वर बंद झाला. बाजार उघडल्यानंतरची पडझड कायम राहिली, तर निफ्टी 23,088 वर बंद झाला. निफ्टीमध्ये 117 अंकांची घसरण झाली. केवळ आयटी आणि एफएमसीजीची कामगिरी चांगली होती, मात्र निफ्टी फार्मा, रिअल्टी, ऑटो आणि बँकिंग क्षेत्राची कामगिरी सगळ्यात खराब राहिली. अमेरिकेने रशियावर कच्च्या तेलावरून निर्बंध लादलेले आहेत, यामुळे भारतानं घाबरून जाण्याची गरज नाही, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलेलं आहे. ट्रम्प यांनी जगातील प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांना दर कपात करण्यास सांगितलेलं आहे. ट्रम्प यांचा हा आग्रह योग्य असल्याचं पुरी यांनी म्हटलेलं आहे. क्रिप्टो घोटाळ्याप्रकरणी पेटीएमला ईडीने नोटीस धाडल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेमध्ये तथ्य नाही, असं पेटीएम तर्फे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. या चर्चा अनिश्चिततेचं वातावरण, यामुळे शुक्रवारी पेटीएमच्या शेअरमध्ये सकाळी 9% घसरण झाल्याचं बघायला मिळालं होतं. मारुती सुझुकीनं कारच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 1 फेब्रुवारीपासून कारच्या किमती अंदाजे 32,500 रुपयांनी वाढतील, असा अंदाज आहे. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च ही यामागची कारणं असल्याचं कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलंय. डीजीसीएनं डिसेंबर महिन्यातील प्रवासी वाहतुकीचे आकडे जाहीर केलेत. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेमध्ये डिसेंबर महिन्यात 4.2% प्रवासी वाहतूक वाढल्याचं दिसून आलेलं आहे. देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांपैकी इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्यांचा मार्केट शेअर वाढल्याचं बघायला मिळतंय. जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर कपात करत असताना जपानच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच बँक ऑफ जपाननं व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. हे व्याजदर आता 17 वर्षांमधील सर्वोच्च व्याजदर झालेले आहेत. त्यामुळे तिथली कर्जही महाग होणार आहेत. गरज पडल्यास यापुढे देखील व्याजदर वाढवण्यात येतील, असं बँक ऑफ जपाननं म्हटलेलं आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सने पेगाट्रॉन टेक्नॉलॉजीचा 60% हिस्सा खरेदी केलाय. आयफोन उत्पादनाचा विस्तार वाढवण्याच्या उद्देशानं टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं हा निर्णय घेतलेला आहे. पेगाट्रॉन ही तैवानमधील कंपनी असून त्यांनी चेन्नईजवळ निर्मिती केंद्र उभारलेलं आहे. यामध्ये 10,000 कर्मचारी असून वर्षाला इथून 50 लाख आयफोनची निर्मिती केली जाते. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा बँक प्रमुखांसोबत पहिल्यांदाच बैठक करणार आहेत. नवीन गव्हर्नर सोबत बँक प्रमुखांची ही पहिलीच औपचारिक चर्चा होणार आहे. 27 जानेवारीला चर्चा होईल. बँकांचा पतविस्तार, ठेवींमधील वाढ, यंत्रणेमधील संभाव्य ताण, डिजिटल फसवणूक आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधा या बाबी या बैठकीमध्ये चर्चेला येण्याची शक्यता आहे. फिटजीची उत्तर भारतातील बरीच कोचिंग केंद्र आता अचानक बंद झालेली आहेत. फिटजीच्या कोचिंग सेंटरमध्ये जेईई मेन्स सारख्या परीक्षांची तयारी करून घेतली जात होती. आर्थिक संकटामुळे अनेक शिक्षकांचे पगार झालेले नाहीयेत. यामुळे या शिक्षकांनी काम करणं बंद केलेलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी फीचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. सोन्याचा दर 80,000च्या पार गेलेला आहे, तर चांदीचाही भाव वाढलेला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत 4,500 सोनं महागलंय. आज 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा भाव 80,290 रुपये, तर चांदीचा दर 92,130 रुपये किलो झालाय. आणि आजच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना सहज सोप्या भाषेत करासंदर्भातील बाबी समजावून सांगण्यासाठी संजीव गोखले सर आलेले आहेत. प्रथित यश सीए असलेल्या गोखले सरांनी करासंदर्भात अनेकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा त्रास आणि पैसा दोन्ही वाचवलेला आहे. आज आपण त्यांच्याशी वारसा हक्कातून मिळणारी मालमत्ता, त्यातून निर्माण होणारे कर याबाबत बोलणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न की आई वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना त्यांची संपत्ती मिळते. यातील कोणकोणत्या मालमत्तेवर कर भरावा लागतो आणि तो किती असतो? एक चांगली गोष्ट अशी आहे की वारसा हक्काला मिळणारी कुठलीही संपत्ती असो
मग ती नॉर्मली स्थावर मालमत्ता, बिल्डिंग, दुकानं किंवा घर किंवा इतर मालमत्ता, सोनं, नाणं, दागिने, पैसे, बँक बॅलन्स, थोडक्यात वारसाला जी संपत्ती आपल्या आई वडिलांच्या निधनानंतर मिळते त्याच्यावर कुठलाही कर लागत नाही. ज्याला इस्टेट ड्युटी म्हणून एक पूर्वी प्रकार होता, ती पूर्णपणे आता म्हणजे गेली कित्येक वर्ष नाहीये. इन्कम टॅक्स ही लागत नाही. त्यामुळे वारसा हक्कानं मिळणाऱ्या संपत्तीवर वारसाला तेव्हा कुठलाही कर भरायला लागत नाही. एकदा तो वारस आहे सिद्ध झाल्यानंतर ती जी हस्तांतरण आपण म्हणतो, प्रॉपर्टी किंवा इतर ज्या मालमत्ता आहेत त्याचे हस्तांतरण झाल्यावर तो मालक बनतो किंवा असे अनेक वारस मालक बनतात. मात्र त्यांना कुठलाही कर, इन्कम टॅक्स नक्कीच भरायला लागत नाही. इस्टेट ड्युटी पूर्वी होती, ती आता गेली. त्यामुळे ही एक अत्यंत चांगली बातमी आहे किंवा चांगली बाब आहे या बाबतीतली, की कुठलाही कर त्यांना भरायला लागत. पण जर या मालमत्तेतून काही नफा झाला तर तो नफ्यासाठीचा कर कोण देणार? म्हणजे अनेकदा आपण बघतो की जो व्यक्ती मृत झालेला आहे त्या मृत व्यक्तीने आधी काहीतरी एक व्यवहार केलेला असतो, त्याला नफा झालेला असतो आणि मग ती मालमत्ता वारसांकडे येते. मग कर कोणी भरायचा असा नेहमी एक वाद निर्माण होतो. हो, हा तुझा प्रश्न अत्यंत योग्य. किंवा मृत्यू कधी होतो, जेव्हा मृत्यू झाल्यानंतर तो वर्षभरात जेव्हा मध्ये अधे कधी होतो, तो होईपर्यंत त्या व्यक्तीला म्हणजे जी मृत आता झालेली अशा व्यक्तीला उत्पन्न मिळत असतं. जर ती मृत झाली नसती तर त्याचं विवरणपत्र किंवा त्याचा टॅक्स त्या मृत व्यक्तीनेच भरला, म्हणजे ती जिवंत व्यक्तीनेच भरला असता. मात्र आता ती नसल्यामुळे ती सर्व संपत्ती जरी वारसांची झाली तरी मृत्यू होईल ज्या दिवशी झाला त्या दिवशीपर्यंत मिळणारं सर्व उत्पन्न हे त्या मृत व्यक्तीचंच असतं. आणि इन्कम टॅक्स कायद्यात मृत व्यक्तीचंही आपण विवरणपत्र भरू शकतो. त्याचा जो लिगल जो वारस असतो, रिप्रेझेंटेटिव्ह असतो, तो हे विवरणपत्र भरू शकतो. अर्थात असं बरेच वेळा होतं की प्रत्यक्ष मृत्यू झाल्यानंतरही हस्तांतरण होईपर्यंत काही काळ गेलेला असतो. तर अशा वेळी मात्र सुद्धा त्या मृत व्यक्तीचंच ते उत्पन्न धरलं जातं. विशेष करून जरी ती व्यक्ती विवरणपत्र भरताना जरी ती जिवंत नसली तरी जी बेसिक एक्झेम्पशन आहे ते तिला मिळतं, डिडक्शन्स मिळतात. इतकंच नव्हे तर आता तू जो विषय काढलास की नफा जर आधी काही झाला असेल आणि व्यक्ती मृत झाली, अशा वेळी त्या लिगल हेअर्सना म्हणजे त्याच्या वारसांना तो नफ्यावरचा कर वाचवायचीच एखादी संधी असेल तर तीही त्यांच्यासाठी उपलब्ध असते. एक अत्यंत महत्वपूर्ण निकाल एका माननीय उच्च न्यायालयाने दिला होता. तो असं म्हणजे एखादा भांडवली नफा होता, तो त्या मृत व्यक्तीला मृत्यूच्या आधी दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवून आपला कर वाचवायचा होता. मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आणि नंतर त्यांच्या वारसांनी मात्र दुसरी प्रॉपर्टी घेतली आणि आता तो कर वाचेल का असा एक विलक्षण प्रश्न तेढ निर्माण झाली. तेव्हा माननीय उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की हो, जे अधिकार जिवंत व्यक्तीला आहेत त्यांच्या उत्पन्नावर कर देताना आपण त्यांना जी वजावटी देतो किंवा डिडक्शन देतो त्याच सगळ्या डिडक्शन वजावटी जरी ती व्यक्ती मृत झाली असेल तरी त्यांच्या वारसांना जेव्हा ते रिप्रेझेंटेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये ते विवरणपत्र सादर करतायत तेव्हा त्या त्यांना सगळ्या मिळतील. त्यामुळे आता तुझा जो प्रश्न आहे की नफ्याचं पुढे काय होतं, कर भरायला लागतो त्यांच्या वारसाला, परंतु उत्पन्न केवळ त्या मृत व्यक्तीचं जोपर्यंत तो मृत होत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यानंतरही मालमत्ता जर एखादा भाड्याने घर दिलं असेल तर मालमत्ता हस्तांतरण व्हायला वेळ जातो. अशा वेळी जो लागलेला वेळ आहे त्या वेळातही त्या मृत व्यक्तीच्या बँकेच्या खात्यात जमा होत असेल भाडं, तर असं सगळं उत्पन्न वारस त्याच्या स्वतंत्र विवरणपत्रात दाखवू शकतो आणि ते विवरणपत्र सादर करू शकतो. करही तोच वारस भरू शकतो. अर्थात ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की वारसाची जबाबदारी आहे ती तो कर भरायची त्या मृत व्यक्तीच्या उत्पन्नातूनच आहे. म्हणजे त्या उत्पन्न जर ते शिल्लक नसेल तर वारस स्वतःच्या खिशातनं पैसे काढून तो कर भरण्याची गरज नाही. मात्र असं फार कमी होतं. शक्यतो मृत व्यक्तीच्या नावाने काही प्रॉपर्टी असते, काही पैसे असतात, त्यातनं हा कर भरणा करता येतो. पण हा जो एकंदरीतच हा सगळा जो पुढची जी प्रोसिजर आहे ते वारसाला करायला लागते. त्या झालेल्या मृत व्यक्तीच्या वतीने तो करू शकतो. तर पुढचा प्रश्न असा आहे की एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे जर मालमत्ता असेल तर संयुक्त पद्धतीने मालकी असणाऱ्या मालमत्तेमधून मिळणारं जे उत्पन्न असतं ते नक्की कोणाचं धरायचं आणि कर कोणी भरायचा? हो, आता कसं आहे की जोपर्यंत व्यक्ती मृत होत नाही तोपर्यंत त्याचंच उत्पन्न धरलं जातं. मात्र जेव्हा त्या व्यक्तीच्या निधनानंतर वाटणी होते
विशेष करून आपण बघतो की आई वडील दोघेही निधन पावल्यानंतर मुलांच्याकडे म्हणजे जे भाऊ बहीण असतात त्यांच्यात वाटणी होते. अशा वेळी बरेच वेळा इच्छापत्र असतं, म्हणजे आपण ज्याला विल म्हणतो, त्या इच्छापत्रानुसार त्याची वाटणी होते आणि त्यांचे प्रत्येकाचे शेअर्स त्या इच्छापत्रात लिहिलेले असतात, ते वाटले जातात. समजा अक्षय क्षणभर धरू की 2 भाऊ आहेत आणि त्यांना 50-50% मालमत्ता प्राप्त झाली. अशा वेळी ते मालमत्ता प्राप्त झाली त्याचा कुठलाच त्यांना कर भरायला लागत नाही. मात्र त्या मालमत्ता त्यांनी पुढे त्याची गुंतवणूक केली, म्हणजे आपण असं क्षणभर धरू की 50 लाख रुपये 25-25 लाख रुपये दोन्ही भावांनी बँकेच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट म्हणून ठेवले. त्याचं जे व्याज येईल ते व्याज ज्याला जितकं येईल तितकं व्याज त्यांनी स्वतःचं उत्पन्न म्हणून दाखवलं पाहिजे. इथे प्रेक्षकांनी समजून घ्या की मृत व्यक्तीच्या मृत्यूपर्यंतचं उत्पन्न त्या मृत व्यक्तीचंच विवरणपत्र भरून सादर करायला लागतं वारसाना. मात्र त्यानंतर त्या संपत्तीचं वाटप जेव्हा होतं त्या वाटपानंतर ज्या ज्या व्यक्तीला ती संपत्ती मिळते त्या संपत्तीतनं जर उत्पन्न येत असेल, संपत्तीवर कर नाही मात्र संपत्तीवरनं जर उत्पन्न येत असेल, एखादं घर असेल आणि दोन्ही भावांमध्ये अर्ध अर्ध भाडं मिळत असेल तर दोन्ही भावांना ते भाडं अर्ध अर्ध स्वतःच्या उत्पन्नात दाखवायला लागतं आणि तो कर भरायला लागतो. अर्थात इथे स्वतःच्या त्या दोन्ही भावांचं स्वतःचं उत्पन्न असू शकतं आणि शिवाय हे वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीतनं मिळणारं उत्पन्न ही त्यांना त्यात दाखवायला लागतं, त्याच्यावरचा कर आणि स्वतःच्या उत्पन्नाचा वरचा कर असं दोन्ही त्यांना भरायला लागतं. मात्र मगाशी जो प्रश्न होता की मृत व्यक्ती मृत होईपर्यंत असलेलं उत्पन्न हे त्या मृत व्यक्तीच्या नावे विवरणपत्र आपण वारस भरू शकतो. मात्र त्यानंतरचं उत्पन्न त्या त्या वाटणीच्या स्वरूपात म्हणजे जी काय त्याला वाटा आला असेल त्या वाट्यावर जितकं उत्पन्न मिळेल ते त्या त्या व्यक्तीने त्या त्या वारसाने स्वतः स्वतंत्र आपलं स्वतःचं उत्पन्न म्हणून त्याच्यावर विवरणपत्र भरून त्याच्यावरचा कर भरायचा. सर, असं कधी होतं का? कारण आपण बघतो की एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याचे जे वारस असतात त्यांच्यामध्ये थोडासा वाद निर्माण होतो आणि मग कर कोणी नेमका भरायचा यावरनं देखील वाद होतात. तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं असं आणि अशी काही उदाहरणं घडतात का? काही त्रास होतो का त्यामुळे? हो, निश्चितपणे असं बरेच वेळा होतं की विवरणपत्र कोणी एक्झॅक्टली कोणी भरायचं, म्हणजे समजा 2 भाऊ आहेत आणि त्यांचा आपापसात पटत नाही. अशा वेळी एक तर मृत व्यक्तीचं विवरणपत्र कोणी भरायचं, तर नियमाप्रमाणे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे वारसापैकी कोणीही ते भरू शकतो. समजा मोठ्या भावाने जर ते भरलं नाही तर धाकटा भाऊ भरू शकतो. इतकंच नव्हे तर बरेच वेळा अशा वेळी कधी पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली असते, अशा वेळी तो पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरही तो विवरणपत्र भरू शकतो, करही तो त्या उत्पन्नातनच भरू शकतो. इथे जर वाद निर्माण झाले तर वाद संपत्तीबद्दल निर्माण होतील, पण आधी मिळालेल्या उत्पन्नाबद्दल कुठलाच वाद असणार नाही, कारण ते बँक खात्यात जमा झाला असेल, नफा असेल तो नफा कुठेतरी रिफ्लेक्ट झाला असेल. त्यामुळे वारसांची ही जबाबदारी आहे की जरी संपत्तीमध्ये काही वाद असतील ते भविष्यात कदाचित मिटतीलही, परंतु झालेल्या उत्पन्नाचं विवरणपत्र आणि त्याच्यावरचा कर हा त्या वारसांपैकीच कोणीतरी पुढाकार घेऊन तो भरायला लागेल. समजा असं झालं की कोणीच पुढाकार घेतला नाही आणि कर भरलाच गेला नाही तर अशा वेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नोटीस काढू शकते आणि त्या वारसांना संयुक्त पद्धतीने म्हणजे दोघांनी जॉईंटली हे काम करा असा आदेशही देऊ शकते. त्यामुळे असं काही न घडता जर त्याच्यापैकी भावाने स्वतःहून जर ते पुढे येऊन एखाद्या भावाने किंवा दोघांनी मिळून पुढे येऊन जर ते काम केलं तर हे पुढच्या अडचणी टळू शकतील, पुढच्या डिपार्टमेंटच्या कारवाईपासून ते स्वतःला वाचवू शकतील. मात्र एवढं नक्की की मृत व्यक्ती झाल्यानंतर त्याची संपत्ती जे हस्तांतरित होईल किंवा तोपर्यंत होणारं सगळं उत्पन्नाची जबाबदारी त्याच्यावर कर भरण्याची जबाबदारी ही त्या वारसांवर असते आणि त्या वारसांपैकी कोणीतरी एकाने हे काम करणं आवश्यक असतं. ओके सर, तुम्ही मृत व्यक्तीच्या रिटर्न बद्दल सांगताय, तर मालमत्ता वारसांच्या नावावर होईपर्यंत ते रिटर्न भरावं लागतं का? त्याचे काही वेगळे नियम आहेत आणि हे रिटर्न असं भरावं लागतं हे खरं आहे का? कारण अनेकांना वाटतं की व्यक्ती गेली त्यामुळे आता रिटर्न भरणं काय गरजेचं नाहीये. नाही, कसं असतं की 1 एप्रिल पासून प्रत्येक आर्थिक वर्ष सुरू होतं आणि मृत्यू मध्येच कधीतरी झाला, म्हणजे अगदी शेवटल्या दिवशी झाला असं नाही, कधी वर्षभरात कधी झाला तरी आपण एक सोपं उदाहरण घेऊ. समजा एखाद्याचा मृत्यू नोव्हेंबर महिन्यात झाला तर एप्रिल ते नोव्हेंबर या काळात त्या व्यक्तीला जे उत्पन्न मिळालं असेल, म्हणजे समजा एखाद्याला पेन्शन असेल तर पेन्शन खात्यात जमा झालं असेल, बँकेचं फिक्स डिपॉझिट असेल, शेअरवर डिव्हिडंड मिळालं असेल, त्यांनी त्या काळापर्यंत काही शेअर्स विकले असतील किंवा म्युच्युअल फंड रिडम्शन केले असेल तर कॅपिटल गेन झाला असेल, त्याला एखादं घरभाडं मिळत असेल, म्हणजे विविध प्रकारचं उत्पन्न त्या मृत व्यक्तीच्या खात्यावर आधीच जमा झालं असेल आणि हस्तांतरण होईपर्यंत म्हणजे आपल्या उदाहरणात नोव्हेंबर नंतरही हस्तांतरण फेब्रुवारीत झालं तर मधल्या काळातही उत्पन्न जमा होत असेल, त्या सर्व उत्पन्नावरचा कर वारसांना विवरणपत्र
जसं आपण ती व्यक्ती जणू जिवंतच आहे अशा पद्धतीने तो कुठला फॉर्म वापरेल, म्हणजे व्यवसाय नसेल तर ITR 1 किंवा 2 वापरेल, व्यवसाय असेल तर ITR 3 वापरेल, असा ITR किंवा फॉर्म भरून ऑनलाईन पद्धतीने हे विवरणपत्र भरायला लागतं. इथे थोडंसं प्रोसिजर असं आहे की इन्कम टॅक्सला तसं कळवायला लागतं. त्यामुळे तुमचा जो वारस असतो त्याच्या पॅनवर हे विवरणपत्र तो सादर करू शकतो. अर्थात त्याचं स्वतःचं विवरणपत्र तो सेपरेट सादर करू शकतो, मात्र मृत व्यक्तीचं वारस म्हणून विवरणपत्र सेपरेट सादर करू शकतो. त्याच्या प्रोसिजरमध्ये आता आपण जाऊया नको, पण निश्चित तुझा जो प्रश्न होता की हे जे विवरणपत्र हे एखाद्या नॉर्मल इन्कम टॅक्स रिटर्न सारखंच जातं, फक्त त्याच्यात त्या व्यक्तीचं नाव असतं जो आता विवरणपत्र भरताना जिवंत नाही, आणि त्याच्यावर जी सही करायला लागते ती तो लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असेल तो करेल. आता हल्ली तर सही न करता आपल्याला वेगवेगळे जे ई-व्हेरिफिकेशनचे आधार OTP किंवा इतर मार्ग उपलब्ध आहेत त्या मार्गातनंही करता येतं, पण हे काम हे लिगल हेअर किंवा वारसानीच करायचंय, कारण ती व्यक्ती तर आता जिवंत नाही, पण विवरणपत्र मात्र निश्चित भरावं लागेल. सर, पण अनावधानानं माहिती नसल्यामुळे जर अशा व्यक्तीचं इन्कम टॅक्स रिटर्न भरलं गेलं नाही तर मग त्यांना काय परिणामांना सामोरं जावं लागू शकतं? दंड होतो, काही कारवाई होते? हो, निश्चितच. काय आहे की जेव्हा हल्लीच्या काळात तर सगळंच कम्प्युटराइज आहे, त्यामुळे डिपार्टमेंटला बहुतेक जेव्हा ही माहिती असते की ही व्यक्ती जिवंत नाही हे कदाचित माहित नसेल, परंतु ह्या व्यक्तीला उत्पन्न मिळत आहे हे नक्की आता कळू शकतं. त्यांच्या अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये तसं रिफ्लेक्टेड होत असेल. अशा वेळी जर विवरणपत्र भरलं गेलं नाही तर ज्या व्यक्तीचा मृत व्यक्तीचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर SMS येतात, त्यांच्या ईमेलवर ईमेल येऊ शकतं. समजा कुठेच काही रिस्पॉन्स मिळाला नाही तर अक्षरशः डिपार्टमेंट रजिस्टर्ड पत्र पाठवतो. जर त्या घरात जिथे मृत व्यक्ती राहत होती तिथे जर त्याचे वारस राहत असतील किंवा कोणी भाडेकरू राहत असतील तर त्यांना कळू शकतं की या व्यक्तीला काहीतरी डिपार्टमेंटमधनं नोटीस आलेली आहे, आणि अशा वेळी जर वारसांना हे कळलं तर त्यांची ही जबाबदारी आहे की त्याचं पुढे जे काही त्या डिपार्टमेंटनी मागितलंय त्याप्रमाणे विवरणपत्र भरणं किंवा जी काही माहिती मागितली ती पुरवणं, हे सगळं हे जसं वारस आपले अधिकार सांगतात मृत्यूनंतर एखाद्याच्या की त्याच्या संपत्तीवर वारस म्हणून मी अधिकार आहे, तशी जबाबदारी असते की त्याचे जे काय करदायित्व आहे ते त्या वारसाच्या संपत्तीतनच त्याला निभावायचं असतं. त्यामुळे अशा पद्धतीने वारसांनी जागरूक राहिलं पाहिजे, एखाद्या कर सल्लागाराची अशा वेळी मदत घेतली पाहिजे, परंतु हे प्रोसिजर करणं अत्यंत महत्वाचं आहे. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की एखादी व्यक्ती मृत झाली तर त्या मृत व्यक्तीला जो काही कर भरणा करावा लागतोय तो त्या व्यक्तीच्याच नफ्यातनं वाटा केला जातो, हे तुम्ही सांगितलं. मात्र यामागची तांत्रिक बाब नेमकी काय आहे? कारण ती व्यक्ती तर मृत झालेली आहे, मग तिला का कर भरावा लागतो असा लोकांना प्रश्न पडू शकतो. कारण कसं आहे की व्यक्ती जरी मृत झाले असेल तरी मृत होण्याच्या दिवसापर्यंत त्या व्यक्तीने उत्पन्न कमवलेलं आहे, आणि ते जर करमुक्त उत्पन्न मर्यादेच्या वर असेल तर आपण ज्याला म्हणतो तो त्यांना अदरवाईज तो कर लागलाच असता त्याला, तो मृत झाला नसता तर. केवळ तो मृत झालाय म्हणून तो कर माफ होतो का, तर तशी कायद्यामध्ये तरतूद नाही. कायद्यामध्ये स्पष्ट असं म्हटलंय की इव्हन तो व्यक्ती जरी जिवंत नसेल पण करपात्र उत्पन्न असेल किंवा कर लागू होत असेल तर डिपार्टमेंट त्या कराची वसुली करू शकतं. अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या मृत व्यक्तीची जी संपत्ती आहे केवळ त्यातनच ही वसुली होऊ शकते. कायदेशीर वारस किंवा जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना स्वतःच्या प्रॉपर्टी पण हा कर भरावा लागत नाही. त्यामुळे तुझं विचारणं आहे की कर का भरावा, उत्पन्न आहे होतं म्हणून कर भरावा. अर्थात तुझा जो एक कदाचित असा एक काही जणांचा सूर असतो की आता ती व्यक्ती मृत झाली आहे त्यामुळे त्याला त्या वर्षात माफी नाही का मिळू शकणार. अर्थ मंत्रालय कधी याचा विचार करेल, पण अजून तरी तसा कायदा नाही. जरी त्या मृत व्यक्तीच्या त्या वर्षातला जो उत्पन्न आहे एवढंच नव्हे तर त्यानंतरही म्हणजे ते आर्थिक वर्ष संपल्यानंतरही हस्तांतर होईपर्यंत काही मोठं उत्पन्न मिळत असेल, म्हणजे करमुक्त उत्पन्न मर्यादेच्या वर उत्पन्न मिळत असेल तरी विवरणपत्र भरायला लागतं. म्हणजे उत्पन्न आणि विवरणपत्र यांची सांगड आहे. मग ती व्यक्ती जिवंत आहे का मृत आहे हे बघितलं जात नाही. त्यामुळे असे हे जे काम आहे हे वारसाने नक्की करावं. ओके. आई वडील किंवा वडील या दोघांच्या निधनानंतर मालमत्तेचं हस्तांतरण होण्याला अनेकदा विलंब होतो. काही वेगवेगळी कारणं असू शकतात त्याच्यासाठी. तर अशा वेळी कराच्या दृष्टीने कुठकुठल्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्यावर तोडगा कसा काढायचा? हो, हा एक खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे. कारण बरेच वेळा माझ्या माहितीत असे की हस्तांतरण व्हायला 2-2 वर्ष गेलेली होती आणि त्या जी मृत व्यक्ती होती तिच्या नावे मोठं घर भाडं येत होतं.
म्हणजे दुकानांचं भाडं येत होतं, घरांचं भाडं येत होतं, लाखो रुपये त्या व्यक्तीच्या अकाउंटला जमा होत होते. आणि हस्तांतरण न झाल्यामुळे जो भाडेकरू होते ती कंपनी होती, ते म्हणाले की आम्ही वारसाना जोपर्यंत त्यांचं वारसत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही त्या मृत व्यक्तीच्या खात्यातच जमा करणार. अशा वेळी खरोखर प्रश्न असा आला की हे विवरणपत्र भरताना हे कोणी करायचं हा नेहमीप्रमाणे, त्यानंतर त्याच्यावर टॅक्स कापला जातो, अशा वेळी कर कापला जातो. कधी कधी हा कापलेला कर त्या उत्पन्नापेक्षा त्याच्यावर येणाऱ्या करापेक्षा जास्त असतो. अशा वेळी परतावा मागता येतो, तो परतावा कुठे जमा होईल. म्हणून आम्ही आमच्या सगळ्या क्लायंटना सांगतो की तुमच्या घरात जर कोणी मृत पावलं तर त्याची बँक खाती ताबडतोब बंद करू नका, कारण ही बँक खाती बंद केली तर तुम्हाला हा परतावा कुठल्या अकाउंटला घ्यायचा हा प्रश्न येऊ शकतो. काही वेळेला लिगल प्रोसिजर करून आपण हा परतावा लिगल रिप्रेझेंटेटिव्हच्या खात्यात पण घेऊ शकतो, पण कधी कधी प्रॅक्टिकली ते शक्य नसतं. मी मगाशी तू म्हणाल्याप्रमाणे काही वेळा विवाद असतात, वाद असतात, लिगल ते काम करायला पुढे येत नाहीत. अशा वेळी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे विवरणपत्र सादर करून त्याचा परतावा येईपर्यंत बँक खाती चालू ठेवणं, हस्तांतरणाच्या दृष्टीने पावलं उचलणं. बऱ्याच वेळा इच्छापत्र असतं, ते इच्छापत्र एक्झिक्यूट करायला लागतं, त्याला कोर्टाची त्याला मुंबई सारख्या ठिकाणी प्रोबेट लागतं, त्या प्रोबेटला 1-1 वर्षाचा वेळ लागू शकतो. त्यामुळे ह्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज खरोखर मृत्यूनंतर येऊ शकतात. पण अशा वेळी सुद्धा ही जबाबदारी मात्र टाळता येत नाही. त्याचं जे काही प्रोसिजर मी आता आपण बोललो ते सगळं करून जोपर्यंत त्या मृत व्यक्तीचं उत्पन्न हे किंवा मृत व्यक्तीची संपत्ती ही पूर्णपणे हस्तांतरित होऊन वारसांना स्वतंत्र उत्पन्न मिळत नाही तोपर्यंत ह्या करदायित्व हे आपल्याला टाळता येत नाही, आणि ते आपल्याला त्याप्रमाणे ते कर विवरणपत्र भरणं अत्यंत आवश्यक. सर, सर्वसाधारणपणे तुम्ही ग्राहकांना किंवा तुमच्याकडे जे सल्ला मागायला येतात त्यांना अशा पद्धतीचे कुठलेच वाद होऊ नये, म्हणजे मृत्यू पश्चात देखील कर भरणा नियमित पद्धतीने व्हावा, त्यात कुठलाही अडचण येऊ नये, यासाठी तुम्ही काय सोप्या गाईडलाईन्स किंवा टिप्स सांगत असता? हो, बरेच वेळा असं असतं की कोणाला इच्छापत्र कर असं म्हटलं की त्याला असं वाटतं की आता हा असं का म्हणतोय, की आता काय तुम्हाला अशी काही इच्छा आहे का. तर सर्वप्रथम लक्षात घ्यावं की इच्छापत्राची सर्वात मोठी जी सोय आहे ती तुमच्या पश्चात तुमच्या वारसांना विनासायास विना कष्ट तुमची संपत्तीचं विभाजन ज्याला आपण म्हणतो ते होण्यासाठी आहे. तुमच्या इच्छेनुसार ते विभाजन होईल, त्या वारसाला तेवढा हिस्सा मिळू शकेल आणि पुढचे जे होणारे वाद हे टाळू शकतील. म्हणून सर्वप्रथम म्हणून आम्ही सांगतो की शक्यतो तुम्ही तुमची इच्छापत्र हे करा, रजिस्टर्ड करा, जेणेकरून हे पुढचे वाद टळू शकतात. काही वेळेला हे शक्य नसतं, अचानक मृत्यू उद्भवतो, अशा वेळी नेहमीच आम्ही सांगतो की तुम्ही निदान नॉमिनेशन करून ठेवा. सर्व प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं की नॉमिनेशन केलं याचा अर्थ ज्याचं नावाने ते नॉमिनेशन आहे तो मालक बनत नाही, केवळ तो त्या संपत्तीचा तात्पुरता मालक बनतो. जोपर्यंत वारसा हक्काने हे सिद्ध होत नाही की तोच वारस आहे तोपर्यंत त्या संपत्तीची पुढे विल्हेवाट लावण्यास पुरता तो मालक बनलेला असतो, परंतु त्याच्याकडे कायदेशीर मालकी मात्र आलेली नसते. तो त्याला आम्ही म्हणतो तो ट्रस्टी असतो. अर्थात जर एकुलता एक मुलगा असेल किंवा 2च भाऊ असतील किंवा भाऊ बहीण असतील आणि भविष्यात जर त्यांची वारसा हक्क प्रोबेटमुळे किंवा इच्छापत्रामुळे जर सिद्ध करता आलं किंवा सिद्ध झालं तर अर्थातच ती त्यांचीच संपत्ती धरली जाईल. परंतु नॉमिनेशन करणं, इच्छापत्र करणं या अगदी सोप्या अत्यंत गोष्टी आहेत, ज्यांना फारसा खर्चही येत नाही. मात्र प्रत्येक व्यक्तीने ज्यांची आपली संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे किंवा हल्लीच्या काळात संयुक्त पद्धतीने अकाउंट खाती उघडली जातात, फिक्स डिपॉझिट ठेवली जातात. बरेच वेळा माझ्याकडे येणारे लोक असं म्हणतात की माझ्या पश्चात माझं सगळं जी संपत्ती आहे ती माझ्या आधी पत्नीला जावी, मुलांचा आधी हक्क असू नये, त्यासाठी त्या पत्नीचं पण त्या दृष्टीने इच्छापत्र ते करू शकतात. आणि मग किंवा कधी काही लोक जॉईंट इच्छापत्र करतात, म्हणजे पत्नी असं म्हणते की माझा मृत्यू आधी झाला तर काय, तिच्या संपत्तीचं काय. हे थोडेसे कायदेशीर बाबी आहेत, याचा कराशी खूप संबंध नाही आणि मी तसं कायदा तज्ञ नाहीये, परंतु अर्थात एवढे वर्ष आम्ही जे प्रत्यक्ष बघत आलोय त्यामुळे ह्या पद्धतीने जर नॉमिनेशन करून इच्छापत्र करून जर प्रत्येक व्यक्तीने आपल्याला संपत्तीचे विभाजन कशा पद्धतीने तो करू इच्छितो ही इच्छा प्रकट करून ठेवली तर येणाऱ्या काळात त्यांच्या वारसांना खूप कमी त्रास भोगायला लागतो आणि जर वाद नसेल तर अत्यंत सुलभपणे ही प्रक्रिया सहजतेने पार पडू शकते. ओके सर, पुढचा प्रश्न असा आहे की जो NRIच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. वारसा पद्धतीनं मिळणाऱ्या मालमत्तेवरील करासाठीचं त्याचे जे नियम आहेत ते भारतीय नागरिक आणि इतर देशांचं नागरिकत्व मिळालेले भारतीय यांच्यासाठी दोघांसाठी सारखेच असतात का?
हो, निदान आपल्याकडे आपण ज्याला हिंदू सक्सेशन कायदा म्हणतो, जर आपण हिंदूंबद्दल बोलायचं झालं तर त्यानुसार जो वारस असतो तो परदेशात असो, परदेशी नागरिक असो किंवा भारतीय नागरिक असतो, त्यांच्यासाठी कराच्या कायद्यात कुठलाच फरक नाही. म्हणजे त्याच्या नावाने हस्तांतरण झाल्यानंतर त्या संपत्तीवर कुठलाही कर द्यायला लागत नाही. माझ्याकडे बरेचसे माझे जे क्लायंट आहेत त्यांची परदेशात मुलं शिकायला आहेत किंवा परदेशात मुलं स्थायिक झालेली आहेत, ते नेहमी हा प्रश्न विचारतात की आमचं जर भारतात काही झालं तर आमच्या पश्चात आमच्या मुलांना किती त्रास होईल, किंवा त्यांना आमची संपत्ती सहजतेने मिळू शकेल का, त्याच्यासाठी त्यांना खूप मोठा कर भरायला लागेल का. तर याचं उत्तर हेच आहे की मृत्यू पश्चात मुलांना, मग ती परदेशात का असेना, येणारा का असेना, परदेशी नागरिकत्व पत्करलेले का असेना, त्यांना कुठलाही कर लागणार नाही. सर्वप्रथम म्हणजे अशा रीतीने हस्तांतरण होण्याकरता थोडासा वेळ लागू शकतो, पण एकदा हस्तांतरण झालं आणि त्याची मालकी त्यांची सिद्ध झाली की जोपर्यंत ती मालमत्ता विकत नाहीत तोपर्यंत भांडवली नफाही होणार नाही. मात्र त्या मालमत्तेतनं जे उत्पन्न त्या नॉन रेसिडेंट किंवा अनिवासी भारतीयांना मिळत आहे ते मात्र त्यांना त्यांच्या विवरणपत्रात दाखवायला लागेल. म्हणजे एखादा अनिवासी भारतीय भारतात कुठलंच उत्पन्न नाही म्हणून जर विवरणपत्र भरत नसेल आणि आता आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला उत्पन्न किंवा एखादं घर भाडं मिळत असेल तर त्याला भारतात त्याचं विवरणपत्र भरायला लागेल, तेव्हा त्याचं भारतातलं उत्पन्नच केवळ त्याला दाखवायला लागेल. आता तुझा जो प्रश्न आहे की संपत्ती विभाजनासाठी किंवा ट्रान्सफरसाठी काही त्रास होतो का, काही नियम वेगळे आहेत का, तर कुठलाही नियम वेगळा नाही. जो सर्वसामान्य निवासी भारतीयांना जो संपत्ती हस्तांतरणाचा जे काही नियम आहेत तेच नॉन रेसिडेंट एवढंच नव्हे तर परदेशी नागरिकत्व मिळालेल्या व्यक्तींना तेच लागू आहे. त्याने अर्थात त्यांना कदाचित भारतात यायला लागेल, ते प्रोसिजर करायला लागेल, ते उत्पन्नाचा एकंदर आढावा घ्यायला लागेल आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उत्पन्न त्यांना मिळायला लागलं तर मात्र नियमित विवरणपत्र भरायला लागेल. इतकीच काळजी त्यांना घ्यायची. परंतु त्यांना अशा अडचणी कुठे येत नाहीत. ते अगदी विनासायास जर मी म्हटल्याप्रमाणे नॉमिनेशन व्हील असेल, थोडा वेळ मात्र लागतो, परंतु ते आपल्या ह्या आई वडिलांच्या संपत्तीचे मालक बनू शकतात. पुढे एकदा ते मालक बनले की त्या संपत्तीचं पुढे काय करायचं हा संपूर्ण त्यांचा अधिकार असतो. इच्छापत्रात जर काही इच्छा प्रदर्शित झाली असेल तर त्याप्रमाणे त्या मुलांनी आपल्या आई वडिलांच्या इच्छेनुसार त्या संपत्तीचं पुढे काय करायचं हे ते ठरवू शकतात. अन्यथा ती पूर्णपणे मालकी त्या मुलांची असते. म्हटलं जर त्यांची इच्छा असेल तर ते परदेशातही ही रक्कम घेऊन जाऊ शकतात. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण गोखले सरांकडून ऐकत होतो आणि जशी या कार्यक्रमाची सुरुवात केली की कर हा असा एक विषय ज्यामध्ये अनेक खासाखळग्या असतात, ज्या जाणून घेणं हे प्रत्येकासाठी खूप गरजेचं असतं. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.